आमची एकदा कंपनीची पिकनिक ठरली. डेट ठरली, सगळं ठरलं. गाडी आल्यानंतर सगळी समोर राहून समोर एकदम नारळ बिरळ फोडला सगळा. आणि मग आपली पिकनिक आहे ना, साली बघा निघाली लोणावळा. ही मध्येच वाट वगैरे बसली होती. नाईक, नाना, पांडे. गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर असं एन्जॉयमेंट केलं, खूप एन्जॉयमेंट केलं. त्याच्यानंतर निसर्ग असा लोणावळ्यातला एकदम भारी ना. काय वातावरण एवढं जबरदस्त होतं ना, एकदम अक्षरशः लय भारी फील आली. आणि तिथून कसं तरी पोचलो एकदा सुद्धा हॉटेलमध्ये गेल्यानंतर बसतात होय, सगळी मंडळी लागली जेवण बिवून खायला घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊया स्विमिंग पूलला एकदा स्विमिंग पूलमध्ये गेला, एवढी मजा केली, खूप मजा केली बाबा तिथं. त्यात काही जण म्हणले हो ओ बसले हो, काहीतरी स्टंट करा. मी पण असं इकडे तिकडे बघितले आणि मागं कोणा का नाही बेटो टाकली उलटी उडी की नाही, आलो असा वरती बघा. आणि मग तो आपला भावड्या म्हणला, स्वप्नील म्हणला बसूया आपण इथं, जरा बेंचवरती बसूया, जरा मजा बिजा करूया. आम्ही दोघंजण असं बेंचवरती बसलो तर इशू आला उत्कर्षनं असा फोटो काढला. अरे म्हटलं लयच थंडी वाजलेली इथं. मग काय थंडी वाजते तर काय केलं माहिती आहे का, आम्ही गेलो आतमध्ये. काय ना असा पूल होता गरम पाण्याचा, त्या गरम पाण्याच्या पूलमध्ये जाऊन एवढी मस्ती केली. खूप मस्ती करून एकदा रूमवरती गेला. रूमवरती गेल्यानंतर असा नजारा जबरदस्त लोणावळ्याचा, मस्तपैकी व्ह्यू, मालकणीमधून बसून असा व्ह्यू बघितला. आणि मग संध्याकाळच्या पार्टीला आम्ही लोक गेलो होतो. पार्टीला गेल्यानंतर या अनुपममधला आला होता हिरो, ह्यानं काय सांगितलं काही पण समजलं नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही असं दंगा करायला चालू केला. समर्थ म्हटला मला खांद्यावर घ्या म्हणून त्या ओंकार या खांद्यावरती बसवला. तो पण नाचला झिंगाट गाण्यावरती. आणि मग त्याला आणि परत उतरला पडेल म्हणून. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, रिसेप्शनला बसलो मस्त निवांतवानी. आणि मग काय आम्ही बाय केलं त्या हॉटेलला आणि आम्ही मस्ती करत पोचलो आमच्या कंपनी.